आज 15 जून 2026 चिमुकल्या पावलांनी शाळेच्या उंबरठ्यावर टाकलेलं पहिलं पाऊल आयुष्यभरासाठी जपून ठेवता आलं तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये याच भावनेतून शाळेतील पहिलं पाऊल या अनोखा हृदयस्पर्शी उपक्रम राबवला जातोय। इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे जतन करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीची सुंदर आठवण कायमस्वरूपी जपली जाणार आहे। या उपक्रमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। नेमका हा उपक्रम काय आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय पाहूया हा खास रिपोर्ट। पिंपरी चिंचवड शहर राज्यभरात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे। बहुतांश शाळांमध्ये आज लहान मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा हा एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात येणार आहे। आपण हाच उपक्रम पाहूयात। केशवनगर चिंचवड या शाळेच्या मुख्याध्यापक सरांशी आपण आता बोलणार आहोत। काय सांगाल सर, काय वाटतंय तुम्हाला? आज प्रवेशोत्सव आहे लहान मुलांचा, काय सांगाल तुम्ही? किती दिवसांपासून तयारी सुरू होती? आम्ही 3 दिवसापासून शाळा प्रवेशोत्सवाची तयारी केली। सर्वप्रथम आम्ही सर्व शाळेची साफसफाई स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेतली। स्वच्छता झाल्यानंतर सजावटीसाठी आम्ही 3 दिवस आमचा शिक्षक आणि सर्व स्टाफ आला। या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण तयार करण्यासाठी प्रथमच पहिल्याच दिवशी अतिशय आकर्षक आणण्यासाठी आम्ही रांगोळ्या काढल्या, फुलांच्या पण रांगोळ्या काढल्या। त्यानंतर फुगे आणले, फुग्यांची सजावट केली, वर्ग सजावट केली। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे त्या ठिकाणच्या कार्यक्रमाची सजावट केली। त्यासाठी शासनाने सांगितल्याप्रमाणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला त्यांनी पायाचे ठसे घ्यायला सांगितले होते। त्यासाठी आम्ही असे कोरे रुमाल आणले आणि ह्या रुमाल आणल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पायाचे ठसे उभा राहा बाळा, दीपेंद्र विद्यार्थी आहे, तर याच्या पायाचे आम्ही असे ठसे घेतले आणि अशा पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही ठसे घेतले। आणि आता हे आम्ही जपून ठेवणार आहे की पहिलीला असताना तो कसा होता आणि 7वीला गेल्यानंतर मग त्याच्यात झालेली वाढ वगैरे हे आपल्याला यातून दिसून येतं। या गोड उपक्रमाच्या मागचा नेमका उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवावी, विद्यार्थ्यांना शाळेविषयी प्रचंड आकर्षण तयार व्हावं। कोणत्याही गोष्टीचं आकर्षण तयार झालं का विद्यार्थी त्याकडे झेपावतो। म्हणजे विद्यार्थी शाळेत आनंदाने आला पाहिजे, की त्यांनी म्हटलं पाहिजे की मला दररोज शाळेत जायचे आणि जेणेकरून विद्यार्थी हसतमुख शाळेत आल्यानंतर त्याच्यावर केलं जाणारं अध्ययन अध्यापन हे चिरकाल आणि परिणामकारक होतं। तर त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव शाळेची चांगली उपस्थिती वाढवावी यासाठी घेतलेला आहे। विद्यार्थ्यांनाही देखील शाळेबद्दल कुतूहल निर्माण व्हावं की प्रथमच तो वर्गात येतोय आणि प्रथमच ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कुतूहल असेल तर विद्यार्थी अतिशय आनंद जातो। आमच्याकडे आज विद्यार्थी अतिशय आनंदाने आले। यांचा आम्ही शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे केला। स्थानिक नगरसेवकांना प्रतिनिधींना बोलवलं, त्यांच्या हस्ते आमच्या महानगरपालिकेने दिलेल्या साहित्याचं वाटप केलं। आमचे अधिकारी आले, प्रत्येक आल्यानंतर त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आम्ही मोफत गणवेश नगरपालिकेने दिलेले, मोफत पाठ्यपुस्तकं, जे काही मोफत साहित्य ते पहिल्या दिवशी त्यांना वाटप करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय वाढवण्यात आला। विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे पालकांनी विद्यार्थ्यांनी साथ दिली। आमच्या शाळेमध्ये अतिशय विविध उपक्रम राबवले जातात। ज्यावेळेस पालकांनी ह्या ठिकाणी प्रवेश घेतला पहिलीला, गेल्या वर्षी आम्ही गॅदरिंग घेतलं आणि त्या गॅदरिंगमध्ये पालकांनी सांगितलं की सर आम्हाला सुद्धा लहानपणी असे उपक्रम हवे होते। आम्ही विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमाबरोबर अभ्यासाबरोबर की विद्यार्थ्यांना फक्त नुसता अभ्यासच नाही शिकवायचा, त्यांना चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थी तयार केले। वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला। चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थी मुंबईपर्यंत गेले आणि ज्यांची उत्कृष्ट चित्र आहेत ती पण अद्याप आम्ही याच्यावरती लावलेली आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला। क्रीडा स्पर्धेही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगलं नैपुण्य मिळवलं। त्यानंतर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा यामध्येही त्यांचा भाग घेतला। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जे आरोग्य शिबिर नगरपालिकेने राबवलं होतं त्यामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। आरोग्य तपासणी आमच्या शाळेची नगरपालिका नियमित करते, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना जर त्याच्यामध्ये त्रुटी सापडल्या, उदाहरणार्थ दृष्टीदोष सारख्या किंवा दुसरा काही असा छोटासा असेल, त्यावर मनपाने त्यांना उपचार दिलेत। ज्या विद्यार्थ्यांना समजा दृष्टीदोष आढळला त्यांना चष्मा दिला,
त्यांच्या तपासण्या केल्या गेल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्कॉलरशिपसाठी आमच्याकडे जादा तासाचं नियोजन आहे. जादा तास घेतले जातात. विद्यार्थी स्कॉलरशिपला बसवले जातात. बाह्य इतर ज्या परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा, त्यांनासुद्धा आम्ही विद्यार्थी बसवतो. विद्यार्थी चांगले त्याच्यामध्ये भाग घेतात हिरिरी. आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचा बसवण्याचा उद्देश काय, की पुढील स्पर्धा ज्या परीक्षा आहेत MPSC UPSC याची पूर्वतयारी ही बालवर्गातच होते. विद्यार्थी ज्यावेळेस स्कॉलरशिप परीक्षेला बसवतो त्या मेथडचेच प्रश्न असतात, फक्त त्या लेवलचे नसतात, कमी लेवलचे असतात. की विद्यार्थ्याची लहानपणापासूनच या ठिकाणी तयारी झाल्यानंतर विद्यार्थी भविष्यात निश्चितपणे चांगला नागरिक घडेल. तो पुढच्या भविष्यात चांगला स्पर्धा परीक्षामधून उतरून पास होऊन पुढे त्याचं करिअर चांगलं घडण्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांची ती तयारी घेतल्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही तयारी घेतली जाते. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर पण उपलब्ध करून दिलेत. आमच्याकडे लहान मुलांपासून संगणकावर विद्यार्थी बसवले जातात. त्याला संगणकाची ओळख करून दिली जाते. जसा तो मोठमोठ्या वर्गात जातो तसं त्याला अधिक ज्ञान प्राप्त होतं. विद्यार्थी चांगल्या प्रकारे आमचे संगणक हाताळत आहेत. आपल्या पहिली या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण? आता आमच्याकडे पहिली या वर्गामध्ये साधारणतः 22-25 विद्यार्थी आहेत माझ्याकडे. आपण एका विद्यार्थ्याशी बोलूयात. काय नाव तुझं? दीपेंद्र विष्णू काटे. शाळेत यायला आवडतं? हा. का आवडतं शाळेत यायला? मज्जा येते शाळेत? हो. आज तुझा पहिला दिवस आहे ना? हो. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटेल की.